आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि या जागर यात्रेचा उद्देश आपल्याला एसटी आरक्षण हे आदिवासींचं आरक्षण हा मुख्य हेतू आहे। आपण गेली 70 वर्षापासून ही लढाई लढत आहोत, परंतु अजून राजकीय दृष्ट्या किंवा कोर्टाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे आपल्याला यश मिळालं नाही। मग या सामान्य जनतेपर्यंत ही जनचळवळ कशी उभा राहील त्याच्यासाठी ही जागर यात्रा आहेत, आंदोलनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारे आपण शासनाकडे मागणी करतोय, परंतु अद्यापही शासनाला काही घाम फुटलेला नाही आहे। पूर्वीचा इतिहास सांगायचा झाला तर संसदेपर्यंत जाऊन आले, परत आले, म्हणजे मागणी होते पण यश येत नाही। कोर्टाच्या माध्यमातून चालू आहे, पण खरा रेटा हा जनतेतून यायला पाहिजे, जनसामान्य चळवळ उभी राहायला पाहिजे। त्याच्यासाठी हे आपले सर्व पदाधिकारी आलेले आहेत। तर या पुण्यनगरीत मी मधुसूदन बारकडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सूत्र। परंतु इथल्या हुशार कोल्ह्यांनी भामट्यांनी हा कलश एका खोलीत बंद केला आणि मोठं कुलूप त्याला लावून ठेवलं। मग आम्हाला याचं नॉलेज नव्हतं, आम्हाला याची माहिती नव्हती, ज्ञान नव्हतं। स्वर्गीय बी.के. कोकरे सारखा एक क्रांती सूर्य जन्माला आला आणि त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि कोकरे साहेबांनी एक कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला। तो आतापर्यंत अविरत चालू आहे। प्रत्येक जण येतो आपापल्या पद्धतीने हातोडा मारतो, पण मला असं वाटतं की कुलूप कधीतरी तुटणार आहे। 99 हातोडे मारलेले आणि 100वा हातोडा जर आता आपण मारला साहेब तर मला असं वाटतं कुलूप तुटू शकतं। म्हणून हा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये आपण 2 आंदोलनं पाहिली। गेल्या वर्षभरापासून आंदोलनानं महाराष्ट्र गाजतंय। एक आंदोलन आपण आंतरवालीचं पाहिलं की 2-2 आयोग नाकारतात, सुप्रीम कोर्ट नाकारतं, तरी सुद्धा गव्हर्नमेंट घरपोच जाऊन सर्टिफिकेट वाटायला लागलंय। वाटतंय की नाही? का वाटतंय? कारण समाज जागा झाला। समाज जागा झाला नाही तर संघटित झाला, आणि फक्त संघटित झाला नाही तर संघर्षाच्या पवित्र्यात आला आणि त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली, सरकारला झुकायला लावलं। याच महाराष्ट्रात दुसरं आपण आंदोलन पाहिलं, म्हणजे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली असती पण वडीगोद्रीचं आंदोलन झालं, तिथं सुद्धा समाज एकत्र आला आणि सरकारला दाखवलं की तुम्ही जर आमच्यावर अन्याय कराल तर खबरदार, आणि सरकारला बॅकफुटवर यावं लागलं। आज महाराष्ट्रातला तरुण मल्हार मावळा पेटलाय, अस्वस्थ आहे, त्याच्या मनात प्रचंड राग आहे, चीड आहे की या संविधानिक अधिकारापासून 78 वर्षापासून आम्ही वंचित आहे, आमचं वाटोळ झालं। आम्ही सुद्धा एक आंदोलन करणार आणि हे महाराष्ट्र हलवणार, सरकारला गुडघ्यावर आणणार आणि आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून घेणार। 3 तारखेला जेजुरीच्या खंडेरायाला साकडं घालून या जागर यात्रेची सुरुवात झाली। आज आम्ही मोहोळमध्ये आलोय। 9 तारखेला ही जागर यात्रा पांडुरंगाच्या चरणी त्या ठिकाणी लीन होणार आहे आणि माझ्यासारखे हजारो तरुण या महाराष्ट्रातले त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत आमरण उपोषण करण्यासाठी बसणार आहे।